आणि मंदिर कुणाचं आहे? देवाचं आहे. आता देवाला त्याचं काम करणं गरजेचं आहे. मग ते 11:28 मध्येच आहे ना, अहो कष्टी आणि भाराक्रांत जणो तुम्ही सर्वजण मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आता मंदिरामध्ये या म्हणतो देव, बाकीच्या लोकांहून देवाला देणे घेणं नाही. देवाचं देणं घेणं कधी चालतं? जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये येता तेव्हा देवाचं देवाणघेवाण चालत. तुम्ही मंदिरामध्ये येतच नाही, घरीच बसताल, तर देव तुमची प्रार्थना ऐकल का? नाही ऐकणार. देवाचा कायदा कधी चालतो? जर तुम्ही त्याच्या मंदिरामध्ये येऊन बसलो, मग देव तुमच्या जीवनामध्ये काम करायला चालू करतो. मला आता घरी तर आम्ही प्रत्येकाच्या जातो, उपास प्रार्थनेला जातो, विशिटला जातो, भेटायला जातो, प्रार्थना करतो, तो भाग वेगळा. पण मंदिर कशाला म्हटलेला आहे? रविवारचा दिवस हे मंदिर आहे आणि या दिवशी येणं गरजेचं आहे आणि इथं येऊन प्रार्थना करणं गरजेचं आहे, तर देव तुमच्या जीवनात काम करेल. होय, तुम्हाला लय मोठा त्रास आहे, मोठा प्रॉब्लेम आहे तुम्हाला, पण तुम्ही घरीच आहात. लय मोठा प्रॉब्लेम झालाय तुम्हाला शरीराचा, पण तुम्ही घरीच बसताय. देव तिथं काम करणार नाही. हिचक्यानं काय केलेलं आहे? ती चिठ्ठी घेतला आणि कुठे गेला? बंगल्यात गेला का झोपडीत जाऊन बसला? ती चिठ्ठी घेऊन देवाच्या अंगणात, देवाच्या मंदिरात जाऊन बसला. म्हणा मंदिरात